50-60 नंतर पथारीतून उठल्यावर शरीर पूर्ण गळून गेल्यासारखं वाटतं आणि शरीर आतून जड झाल्यासारखं वाटतं. शरीरात एक वेगळाच थकवा वाटतो. अंगात अजिबात बळ राहत नाही. असं वाटतं पायात आणि हातात अजिबात ताकद राहिलेली नाही. फक्त 10च पावलं जरी चाललं ना तरी असं वाटतं अंगामध्ये जीवच नाहीये. तर त्याच्यासाठी काय करावं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नेहमी जी येत असेल यावर अगदी जुन्या काळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक उपाय सांगितलेला आहे. या आयुर्वेदिक डॉक्टरांचे वय हल्ली 70 ते 75 वर्ष आहे. त्यांना अजिबात अशक्तपणा येत नाही. एवढ्या वयामध्ये पण त्यांना अजिबात थकवा लागत नाही आणि त्यांच्या पायामध्ये भरपूर ताकद आहे. या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंगामध्ये 25 वर्षाच्या तरुणाच्या अंगामध्ये जी शक्ती असते ना तशी शक्ती या 70 ते 75 वय असलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंगामध्ये हल्ली आहे. या आयुर्वेदिक डॉक्टरांना मी प्रश्न केला की या आमच्या शरीरामध्ये नेहमी थकवा जाणवतो, पायामध्ये ताकद राहत नाही, शरीरामध्ये कमजोरी असल्याचं नेहमी वाटत असतं, नेहमी कमजोरी अंगात असते, हातापायात अजिबात ताकद राहत नाही, अंथरुणामध्येच पडून राहावंसं वाटतं, असं मी त्या डॉक्टरांना सांगितले. तर याच्यावर काय उपाय करावं? तर त्या डॉक्टरांनी जो उपाय सांगितला तो उपाय मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब आत्ताच करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला म्हणून लाईक पण करून द्या. वयाच्या 50-60 नंतर अंगामध्ये नेहमी दुखावा असतो, मसलमध्ये नेहमी तणाव असतो, सांधे दुखल्याचं नेहमी जाणवतो, अंगामध्ये कडकपणा जाणवतो. हे वारंवार होत असेल तर याच्यावर तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका बरं. कारण की शरीरामधून येणाऱ्या कमजोरीचं फार मोठे लक्षण असू शकतं. हे फ्रेंड्स, सध्या हा काही मोठा आजार नाही आणि म्हणूनच तुम्ही घरच्या घरी छोटेसे मी सांगते ते उपाय करून तुम्ही घरच्या घरी हा आजार बरा करू शकता. यासाठी तुम्हाला खूप महागडं औषध घ्यावं लागणार नाही आणि याच्यासाठी खूप मोठा उपाय पण करावा लागणार नाही आणि आपल्याला खूप महागड्या टॉनिक औषधाची पण गरज पडणार नाही. शरीरामध्ये शक्ती आणि ऊर्जा आणण्यासाठी तुमच्याच घरामध्ये असलेल्या या ज्या 2 गोष्टी आहेत तुम्हाला सहज तुमच्या शरीरामध्ये ताकद मिळवून देतील आणि ही ताकद या 2 गोष्टींनी ही ताकद तुम्ही 0 खर्चातच मिळवू शकाल. या 2 गोष्टी जर तुम्ही योग्य रीतीने योग्य पद्धतीने फक्त 3 दिवस घेतल्या तर तुम्हाला तुमचे शरीर ताजेतवाने, ऊर्जावान आणि शक्तिदायक वाटू लागतं. ही सर्व माहिती एका 75 वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेली आहे. 75 वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना या वयात पण अजिबात थकवा जाणवत नाही, शरीरामध्ये अजिबात कमजोरी वाटत नाही, एकदम मजबूत आणि टवटवीत या वयामध्ये ते दिसतात. हा उपाय आम्हाला त्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला आहे आणि तोच उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहे. तुमच्या घरामध्ये असलेल्या या 2 गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने, योग्य रीतीने, योग्य वेळी घेतल्या तर तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी आहे, तुमच्या पायामध्ये ताकद नसल्यासारखं जे वाटत आहे, तुमच्या सांध्यांमध्ये जो दुखावा आहे, तुमचे गुडघे दुखू लागतात, अशक्तपणा सारखा येतो, उठा बसताना अंगामध्ये जीव नसल्यासारखं वाटतं. या ठिकाणी या 2 गोष्टींचा तुम्ही फक्त 3 दिवस उपयोग करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 1 रुपया खर्च करावा लागत नाही. या 2 गोष्टी दिसायला अगदी साध्या आहेत बरं का, पण त्यांचा परिणाम महागड्या ट्रीटमेंट पेक्षा पण जास्त परिणामकारक आहे बरं का. तुमचे वय
40 असो, 50 असो, 60 असो किंवा 60पेक्षा जास्तही असो, 80 असो, 90 असो, काही हरकत नाही. तरी सुद्धा या दोन वस्तू तुमच्या शरीरामध्ये तीच ताकद आणि उत्साह तुम्हाला भरून आणतात. ती काही काळी 25 ते 30 वर्षाच्या तरुणांमध्ये असते. तशीच शक्ती तुमच्या शरीरामध्ये येते. या गोष्टी तुमच्या शरीराला आतून ऊर्जा देण्याचे लगेच काम करतात. पचन सुधारतात, स्नायू मजबूत करतात, रक्त शुद्ध करतात, निष्क्रिय झालेल्या स्नायूंना सक्रिय करतात. आणि ह्या दोन वस्तू जर तुम्ही योग्य पद्धतीने, योग्य रीतीने, योग्य वेळी घेण्यास सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला लगेचच फरक जाणवायला सुरुवात. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून द्या, बेल प्रेस करून द्या, जेणेकरून तुम्हाला आयुर्वेदिक माहिती त्वरित मिळेल. आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, जेणेकरून तुमच्या आरोग्यास नक्कीच फायदा होईल. या समस्या शरीरामध्ये येणारा काहीतरी मोठं कमजोरीचं लक्षण असू शकतं. हा काही फार मोठा आजार नाही आणि म्हणूनच तुम्ही हे सर्व समस्या घरच्या घरी अगदी या दोन साध्या गोष्टींनी सहजरित्या तुम्ही बरा करू शकता. शरीरामध्ये शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या घरामध्ये असलेल्या ह्या दोन गोष्टी आहेत, त्या तुमच्या शरीरामध्ये सहजपणे ताकद मिळवून देतात, ज्याचा खर्च 0 आहे. या दोन गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने, योग्य रीतीने फक्त 3 दिवस घेतल्या तर तुम्हाला तुमचे शरीर पुन्हा ऊर्जावान, ताकदवान, मजबूत तुम्हाला वाटायला लागेल. तुम्हाला मी सांगत आहे त्या दोन गोष्टी जर तुम्ही योग्य वेळेला, योग्य पद्धतीने जर घेतल्या तर तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी आहे, तुमच्या पायामध्ये जी ताकद नसल्यासारखं तुम्हाला वाटत आहे, तुमचे जे सांधे दुखत आहेत, तुमच्या मसलमध्ये जो तणाव वाटत आहे, तुमच्या गुडघ्यांमध्ये जो दुखावा तुम्हाला असह्य वाटत आहे, शरीरामध्ये अशक्तपणा सारखा येत असतो, उठता बसताना अंगामध्ये ताकद नसल्यासारखं वाटतं, उठता बसताना अंगामध्ये जीव नसल्यासारखं वाटतं. मला या दोन वस्तू फक्त 3 दिवस घ्यायच्या आहेत. या वस्तू तुमच्या किचन मध्ये असतातच आणि म्हणून तुम्हाला 1 रुपया खर्च करावा लागत नाही. या गोष्टी दिसायला साध्या आहेत, पण त्यांचा परिणाम महागड्या ट्रीटमेंट पेक्षा अजिबात कमी नाहीये बरं का. स्नायू पुन्हा सक्रिय करतात. या दोन गोष्टी तुम्ही योग्य वेळेला, योग्य पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर घेशाल ना तर याचा परिणाम लगेचच तुम्हाला जाणवेल. तुमचे शरीर जे कमकुवत झालेलं आहे ते लगेचच बळकट, तीव्र आणि सक्रिय झालेलं फक्त 3च दिवसात तुम्हाला जाणवेल. या गोष्टी थकवा आणि अशक्तपणा लगेचच दूर करतात. पण त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये लपून बसलेले जुने काही आजार असतील, तुम्हाला बीपी असेल किंवा शुगर असेल, तर अशा जुन्या आजाराच्या ज्या तक्रारी आहेत ते पण बाहेर काढून त्या आजारांना पण बरे करण्याचे काम ह्या दोन गोष्टी करत असतात. आणि तुमच्या जुन्या आजाराची तक्रार पण दूर होते, ज्यामुळे शरीरामध्ये साठलेली घाण म्हणजे टॉक्सिन शरीराबाहेर पडतात. अवयवांना पुन्हा ताजेपणा आणि कार्य करण्यासाठी आवश्यक प्रोत्साहन मिळवतात. आधी पोषक तत्व योग्य प्रमाणात मिळत नव्हते, त्याची हळूहळू भरपाई होऊ लागते. तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की आला असेल की या दोन गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या कशा आणि किती प्रमाणात घ्यायच्या आहेत, या दोन गोष्टींचं नाव काय आहे, किती प्रमाणात घ्याव्यात, केव्हा घ्याव्यात, याचे उत्तर आताच या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. आणि म्हणूनच चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक पण करा. आणि त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बरं का. या आयुर्वेदिक डॉक्टरांनी या दोन वस्तू तुम्हाला ठराविक वेळीच खायला सांगितलेल्या आहेत.
जर तुम्ही या दोन गोष्टी ठराविक वेळी खाल्ल्या नाहीत तर ते तुम्हाला काहीच फायदा करणार नाही. असे हे मी सांगत नाहीये बरं का, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेले आहे. आता या दोन गोष्टी ज्या आहेत त्याच्यातली एक गोष्ट आहे शेंगदाणे. हे तेच शेंगदाणे आहेत जे आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत खात आलेलो आहेत. एवढेच नाही, आपल्या स्वयंपाकघरात हे शेंगदाणे असे असतात आणि असतातच. कारण की हे शेंगदाणे आपण भाजीसाठी पण वापरत असतो, चटणीसाठी वापरत असतो आणि काही वेळेस उपास असला तर शेंगदाणे तेल मीठ लावून शेकून पण खात असतो. पण तुम्ही एक चूक मात्र करू नका. मी कोणत्याही दुकानातून कोणताही शेंगदाणा आणू नका बरं का. बाजारात अनेक प्रकारचे शेंगदाणे असतात, ते सर्वच काही आपल्या शरीराला उपयुक्त असतात असे नाही बरं का. काही शेंगदाणे देशी असतात, काही शेंगदाणे मोठे मोठे लांबे लांबे असतात, काही शेंगदाणे हायब्रिड असतात. हे सर्व आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात असे नाही. तर तुम्ही थोडासा लालसर छोटासा देशी शेंगदाणा घ्यायचा आहे. तो शरीरासाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरतो. दुसरे शेंगदाणे बी फायदेशीर नाही असं नाही, पण त्यांचा फायदा थोडासा कमी होत असतो म्हणून सांगते. मला वाटत असेल कोणताही शेंगदाणा घेतला तर काय होत असेल, पण 75 वर्ष वय असलेल्या त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आहे. कारण की ते अगदी जुने काळचे आहेत, तर त्यांनी देशी शेंगदाणेच खाल्लेले आहेत. शेंगदाण्याबरोबर आणखी एक पदार्थ आहे, तो तुम्ही त्याच्यात मिक्स करायचा आहे. तो पदार्थ जर तुम्ही शेंगदाण्यामध्ये मिक्स केला नाही तर तुम्हाला या शेंगदाण्याचा काहीच फायदा होणार नाही असं त्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर तो दुसरा पदार्थ काय आहे, त्याआधी शेंगदाण्याविषयी जाणून घेऊया. तुम्हाला वाटत असेल शेंगदाणे अगदी स्वस्त आहे आणि त्याच्यामध्ये असं काय आहे. शेंगदाणे हे गरिबाचा काजू आहे आणि आपल्या भारताच्या कित्येक भागाला शेंगदाण्यांना छोटी बदाम असे म्हटलेले आहे आणि म्हणून ते काजू बदाम अक्रोड पेक्षा खूपच पोषक द्रव्यांनी भरलेले आहे. पण ते स्वस्त असल्याने आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. असे खूप बहुमूल्य शेंगदाण्यांना तुम्ही काजू बदाम अक्रोड पेक्षा अजिबात कमी लेखायचं नाहीये बरं का. आणि म्हणून ज्यांना काजू बदाम अक्रोड महागडे घेणे परवडत नसेल त्यांनी शेंगदाणे निश्चित खा बरं का. शेंगदाण्यांमध्ये काजू बदाम सारखे भरपूर प्रमाणात पोषक घटक आहेत. म्हणून जर शेंगदाणा योग्य प्रमाणात वेगळे वेळेवर जर तुम्ही सेवन केला तर हे शेंगदाणे तुमच्या शरीराला एकदम जबरदस्त फायदेशीर नैसर्गिक टॉनिक साबित होऊ शकतं. आता हाडांच्या संदर्भात जाणून घेऊया. तुमच्या गुडघ्यात सतत दुखावा होत असेल, कमरेमध्ये कडकपणा जाणवत असेल, हाडांमधून कटकट असा आवाज येत असेल, दोन हाडां एकमेकांना घसवत असेल, त्याच्यामधील वंगण कमी झालं असेल तर लक्षात घ्या की तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण होत आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूप उपयोगी पडतात. कारण की शेंगदाण्यांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं जे हाडांना आतून बळकट करतं. एवढेच नाही, शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम पण भरपूर प्रमाणात असतं जे कॅल्शियम शरीरामध्ये शोषले जाण्यासाठी खूपच मदतरूप होते. म्हणजे तुम्हाला आता एकदम महागड मॅग्नेशियमची सप्लिमेंट एक्स्ट्रा घेण्याची आता अजिबात गरज पडणार नाही. मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या शरीरातील नसा, न्यूरोस, मज्जासंस्थेसाठी अत्यंत आवश्यक असतं. जर का हातापायांमध्ये झंझनाटी येत असेल, मुंग्या आल्यासारखे वाटत असेल, हात पाय सुन्न पडत असेल, स्नायूंमध्ये अशक्तपणा वाटत असेल, हातापायांमध्ये एक वेगळ्या प्रकारची चालताना अशक्तपणा येत असेल तर तुम्ही समजून घ्या की हे संकेत तुमचे न्यूरॉन्स कमजोर होत आहे त्याचे आहे. अशा वेळेला शेंगदाणे खाणे अगदी उपयुक्त ठरतं असे त्या जुन्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. हा
अत्यंत स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपचार आहे. जो तुमचे हात थरथरत असतील, वस्तू उचलताना कंपन होत असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष लागत नसतील, केस गळत असतील, डोळ्यांची दृष्टी हळूहळू कमी होत असेल, तर हे सर्व खनिज द्रव्य आणि जीवनसत्वाचे कमतरतेचे लक्षण आहे. शेंगदाण्यात विविध प्रकारचे विटामिन आणि विटामिन ई चांगल्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे या सर्व समस्या दूर करण्यास मदतरूप होतात. शेंगदाण्यामध्ये विटामिन ई प्रभावी अँटी ऑक्सिडंट असतो, जो शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करतो. शरीरावरील सुकुत्या, डाग, मुरूम कमी होतात. त्यामुळे त्वचा आणि पेशींना ताजेपणा मिळतो. त्याचबरोबर शेंगदाण्यामध्ये झिंक, फायबर, पोटॅशियम, लोह, हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन असे पोषक तत्व पण भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची कार्यशक्ती सक्रिय ठेवतात आणि पचनशक्ती पण सुधारवतात. ते पचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बळकट करतात. आणि म्हणून तुम्हाला जर नीट पचन होत नसेल, गॅस होत असेल किंवा अपचन होत असेल, बंधकोष्ठची तक्रार असेल, तर शेंगदाण्याचे सेवन तुमच्यासाठी अगदी योग्य आणि फायदेशीर ठरेल. आता प्रश्न पडतो, हे सर्व कधी आणि किती आणि केवढ्या प्रमाणात करायचं आहे, आणि दुसरी कोणती वस्तू खायची की ज्याच्याने शेंगदाण्याचा प्रभाव दुप्पटीने वाढतो? तर ती दुसरी वस्तू आहे मनुका. मनुका, ज्याला आपण वाळवलेली द्राक्ष म्हणतो किंवा तिला आपण किसमिस असंही म्हणतो. ह्या मनुका बाजारात विविध प्रकारच्या मिळत असतात. काही मनुका पिवळ्या रंगाच्या भेटतात, काही मनुका अगदी मोठ्या मोठ्या अगदी महागड्या असतात, काही मनुका काळ्या रंगाचे असतात. पण तुमच्या घरामध्ये कोणतेही मनुका असेल तरी चालेल, त्या महागड्या औषधापेक्षा अजिबात कमी नाही आहे बरं का. मनुकांमध्ये बी भरपूर प्रमाणात जीवनसत्व, विटामिन आणि पोषक घटक आहेत. या मनुका आपल्यासाठी खूपच उपयोगी आहेत. तुम्ही मनुका कोणत्याही प्रकारच्या घेऊ शकता, सर्वांमध्ये पोषक तत्व सारखेच असतात. शेंगदाणे आणि मनुका कधी किती प्रमाणात घ्यायचे आहे हे आधी लक्षात घ्या. या मनुका शरीरासाठी जबरदस्त फायदेशीर आहेत. जर रोज तुम्हाला तणाव होत असेल, तुमचं डोकं दुखत असेल, छोट्या गोष्टीवर जास्त विचार करत असाल किंवा तुम्हाला झोप लागत नसेल, तर शरीरात हार्मोन्सचा समतोल बिघडलेलं असतं. अशा वेळी मनुका अमृतासारखं काम करतात. मनुकेमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, जे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतं. जर तुम्ही दररोज ठराविक वेळेला, नंतर मी तुम्हाला सांगते आहे त्या वेळेला जर खाल्ल्या, तर आपले हृदय बळकट राहतं आणि हृदयासंबंधी जे आजार आहेत, नसाचे ब्लॉकेज होऊन जाणे, रक्तामध्ये गाठी होणे, बीपी वाढणे, हार्ट अटॅक येणे, अशा या समस्या आहेत ना, ह्या आपल्या शरीरापासून दूर राहतात. मनुका आपल्या शरीरातील पोषक घटकाची जी कमतरता असते ती भरून काढते. ज्यांना बंधकोष्ठचा वारंवार त्रास होतो त्यांच्यासाठी तर मनुका चमत्कारापेक्षा कमी नाही बरं का. ते पचन क्रिया वाढवतात. ओलसर असल्यामुळे खाण्यास सोपे वाटतात. तुम्हाला कायम जळजळ होत असेल किंवा वारंवार गॅस होत असेल किंवा तुमचं पोट फुगत असेल, तर मनुका खूप आराम देतात. रात्री झोपताना आम्ल पोटातून तोंडात येत असेल आणि तोंडाची चव बिघडत असेल, तर ही सर्व लक्षणे तुम्हाला गॅस झालेला आहे याची आहेत आणि मनुके खाल्ल्याने याच्यामध्ये खूपच फायदा होतो. त्याचबरोबर मनुका रक्त वाढवण्यास मदत करतात, पण डायबिटीस वाढवत नाही. म्हणूनच शुगर असलेल्या पेशंटसाठी पण त्या मनुका फायदेशीर ठरतात. उच्च दाब असणाऱ्यांना बी ते फायदेशीर ठरतं. केस अगदी मजबूत आणि घनदाट बनवतात. चेहऱ्यावर पण एकदम भरपूर प्रमाणात तेज येतं.
स्किन टाईट होते, कारण की मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आणि पोषक घटक आहेत जे आपल्या केसांच्या आणि त्वचांच्या आरोग्यासाठी खूपच उपयोगी आणि परिणामकारक ठरतात. तर याची पद्धत अगदी सोपी आहे पण परिणामकारक आहे, कारण की योग्य पद्धत आणि योग्य उपाय, योग्य पद्धत योग्य वेळ याच्यावर याचा परिणाम अवलंबून असतो. आता बघा, थोडस चालल्याने तुम्हाला थकवा वाटत असेल, अंग जड आणि निष्क्रिय वाटत असेल, सांधे अखुरलेले वाटत असेल, सांध्यांमध्ये दुखावा असेल, कमरेमध्ये कडकपणा जाणवत असेल, स्नायूंमध्ये ताण जाणवत असेल, हातापायांमध्ये मुंग्या सुन्नपणा येत असेल, चालताना पाय ताणवल्यासारखा वाटत असेल किंवा चालताना तुम्हाला खूप नसा खेचल्यासारखे वाटत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी अगदी योग्य आणि उपयुक्त ठरतो. आता शेंगदाण्याचे प्रमाण पण योग्य ठेवणे जरुरी आहे. आणि शेंगदाण्याचे प्रमाण किती घ्यावे हे कसे नक्की करावे, तर आपली जी मुठ्ठीमध्ये जेवढे शेंगदाणे राहतात तेवढेच शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहे. लहान असेल तर लहान मुठी असेल, मोठे असेल तर त्याप्रमाणे, वृद्ध असेल तर त्याप्रमाणे एक मुठी शेंगदाणे घ्यायचे आहेत, त्याला एका वाटीमध्ये टाकायचे आहेत. आता मनुका किती घ्यायच्या, तर मनुक्या 10-12 पुरेसे होतात किंवा एक चमचे भरून तुम्ही टाकले तरी चालेल. मनुका त्याच्यात टाकण्याआधी व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत बरं का. ज्या वाटीमध्ये तुम्ही शेंगदाणे टाकले आहेत त्याच वाटीमध्ये हे मनुके टाकायचे आहेत. त्यांना मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि दोनांना मिक्स करूनच टाकायचं आहे, जेणेकरून आपण दोन मिक्स करून टाकू तरच त्याच्यातील पोषक तत्व सक्रिय होतात. एवढेच नाही, दुप्पटीने सक्रिय होतात. आणि हे रात्रभर मनुके शेंगदाणे झाकून ठेवायचे आहेत. हे खूपच महत्वाचं आहे, कारण की मनुके आणि शेंगदाणे भिजवल्यावर त्याच्यातले पोषक तत्व, जीवनसत्व, खनिजे अधिक प्रमाणात कार्यक्षम होतात आणि शरीरामध्ये सहजरित्या शोषली जातात आणि त्यामुळे लवकरच परिणामकारक ठरतात. म्हणून सकाळी उठल्याबरोबर भिजवलेल्या मनुक्या आणि शेंगदाणे चावून चावून खायचे आहेत. जर तुम्ही वृद्ध असाल आणि तुमच्याने चावले जात नसेल तर शक्य असेल तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी टाका आणि मिक्सरमध्ये क्रश करून तुम्ही एका ग्लासात घेऊन पिऊन घ्या तरी पण चालेल. आता तुम्ही प्रश्न करणार की शेंगदाण्याची साल काढायची की नाही, तर शेंगदाण्याची साल काढायची की नाही ते तुमच्यावर आहे. शेंगदाण्याची साल काढून पण तुम्ही खाऊ शकता आणि शेंगदाण्याचे साल सकट पण तुम्ही खाऊ शकता. हा प्रश्न तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की विचारला असता आणि म्हणून मी तुम्हाला आधीच हा प्रश्न सॉल्व्ह करून दिला आहे बरं का. काही जणांना हे सलाड मध्ये मिक्स करून खायचं पण आवडतं, तर तसंही करून ते खाऊ शकता. पण सकाळी उठल्याबरोबर भिजवलेल्या मनुक्या आणि शेंगदाणे चावून चावून खायचे आहेत. पण सर्वात महत्वाचे हे आहे की तुम्ही हा उपाय योग्य वेळी योग्य प्रमाणात सलग 3 दिवस केला तर त्याचा परिणाम खूपच परिणामकारक ठरतो. तर शरीरात विलक्षण परिणाम जाणवतो. तुमचा थकवा दूर होऊन जातो. पायांच्या हाडांमध्ये जी कटकट असते ती कटकट कायमची दूर होऊन जाते. तुमच्या गुडघ्यामध्ये जो दुखावा आहे तो दुखावा पण नाहीसा होऊन जातो. तुमच्या नसांमध्ये जो ताण आहे तो ताण पण अजिबात कमी होऊन जातो. शरीर हलकं वाटतं, गाढ आणि शांत झोप लागते, अशक्तपणा अजिबात जाणवत नाही, पचनशक्ती सुधारते, पोट चांगल्या रीतीने काम करू लागतं, म्हणजे गॅस बदकष्ट अजिबात होत नाही. पचनशक्ती सुधारते, पोट व्यवस्थित होते आणि पोट व्यवस्थित झाल्या 90% शरीराचा त्रास कमी होऊन जातो. अमुक एक 50 नंतर 60 नंतर वय वाढल्यामुळे शरीरातील प्रोटीनची पातळी कमी होत जाते आणि त्यामुळे वयोवृद्ध लोकांना अशक्ती, थकवा, कमजोरी, स्नायूंचा खेच जास्त जाणवतो. आणि म्हणून शेंगदाणे आणि मनुक्यांचा हा उपाय स्नायूंना बळकट करण्यासाठी, नसांना सक्रिय करण्यासाठी, शरीराला मजबूती देण्यासाठी आणि एक
एकूण ऊर्जेमध्ये वाढ करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली ठरतो. हा उपाय फक्त शरीराला प्रोटीन पुरवण्यासाठी नाही, तर शरीराला आतून बळकट करण्यासाठी, ताकद देण्यासाठी, खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि जीवनसत्वाची पूर्णता करण्यासाठी सुचवला जातो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा उपाय अत्यंत सोपा, सरळ, स्वस्त, प्रभावशाली आणि सुरक्षित आहे. विशेष म्हणजे माणूस कोणत्याही वयामध्ये हा उपाय करू शकतो आणि त्याचे उपयुक्त परिणाम मिळवू शकतो. त्यामुळे अजिबात उशीर न करता आजपासूनच हा उपाय आपल्या दिनचर्येमध्ये सामील करा. स्वतःवर विश्वास ठेवा, चांगली सवय स्वीकारा आणि आरोग्य सुधारताना स्वतःला पहा. एक महत्वाची सूचना आहे तुम्हाला, हा उपाय केल्यानंतर तुम्ही 10 ते 15 मिनिटं सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसा, जेणेकरून उन्हामधील डी तुमच्या शरीरामध्ये शेंगदाण्याने जे कॅल्शियम मिळाले आहे ते कॅल्शियमचे शोषण झपाट्याने करेल. असं तर मॅग्नेशियम तर आहेच, आपण मनुके खाल्ले तर मॅग्नेशियम तर आहेच, पण तरी सुद्धा कॅल्शियमचे पोषण झपाट्याने होईल. कॅल्शियमचे शोषण करण्यासाठी व्हिटॅमिन डी खूपच जरुरी आहे आणि म्हणून 10 ते 15 मिनिटं नक्की सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसा. ही माझ्याकडून तुम्हाला बोनस टिप आहे बरं का. उपाय तुम्ही आजपासूनच तुमच्या दिनचर्येमध्ये नक्की सामील करून घ्या. ह्या उपायाने तुमच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या सर्व नसा मोकळ्या होऊन जातील आणि तुमच्यामध्ये घोड्यासारखी ताकद येईल. असा हा स्ट्रॉंग उपाय आहे आणि याची साईड इफेक्ट अजिबात नाहीये. आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही आजपासूनच तुमच्या दिनचर्येमध्ये सामील करा आणि ह्या उपायाने तुमच्यामध्ये होणारा बदल तुम्ही स्वतःच पहा. आणि हा उपाय केल्यानंतर तुमचे आरोग्य बदलताना तुम्ही नक्की पहा. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या. अशाच नव्या उपयुक्त व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्री कृष्ण.